नमस्कार. आज आपण विशेष गरजा असणारी बालके या घटकावर आधारित TETसाठी सराव प्रश्नसंच अभ्यासणार आहोत. तर या सराव प्रश्नसंचामध्ये जवळपास 12 ते 13 प्रश्न देण्यात आलेले आहेत. त्या प्रश्नोत्तरांचा सराव आज आपण या घटकाच्या दृढीकरणासाठी करणार आहोत. ओके, चला प्रश्न क्रमांक पहिला आपण पाहूयात. प्रश्न क्रमांक पहिला या ठिकाणी तुमच्यासमोर आलेला आहे, वाचूयात. जागतिक आरोग्य संघटना WHO आणि APAच्या निकषानुसार मतिमंदत्व निश्चित करण्यासाठी बुद्ध्यांक म्हणजेच IQ मर्यादा किती मानली जाते? तर बघा, आपण बुद्ध्यांक या पाहिलेला आहे की मतिमंदत्व निश्चित करण्यासाठी बुद्ध्यांक किती मानला जातो. तर आपण पाहिले की 70पेक्षा कमी बुद्ध्यांक असेल, 70पेक्षा कमी IQ असेल तर त्याला आपण मतिमंदत्व निश्चित करण्यासाठी हा बुद्ध्यांक आपण मान्य करतो. म्हणजे 70पेक्षा कमी IQ असेल तर तो मतिमंदत्व यामध्ये येऊ शकतो. ओके, चला पुढील प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात. प्रश्न क्रमांक दुसरा या ठिकाणी आहे. तुमच्या वर्गातील एक विद्यार्थी अत्यंत जलद गतीने शिकतो आणि अनेकदा शिक्षकांना आव्हानात्मक प्रश्न विचारतो. मास्टर मॅट्रिक्सनुसार या विद्यार्थ्यासाठी तुम्ही कोणती शैक्षणिक भूमिका घ्याल? तर बघा, तुमच्या वर्गात एक विद्यार्थी आहे आणि तो विद्यार्थी अत्यंत जलद गतीने शिकतोय आणि अनेकदा शिक्षकांना आव्हानात्मक प्रश्न विचारतो. तर कोणती शैक्षणिक भूमिका घ्याल? तर बघा, लहान टप्प्यात विभागणी करून शिकवणे, समुपदेशन करून शांत बसण्यास सांगणे, केवळ दृकश्राव्य साधनाचा वापर करणे, अभ्यासक्रमात समृद्धीकरण उच्चस्तरीय प्रकल्प देणे. प्रश्नावरनं आपल्या लक्षात येतं की तो शिक्षकांना आव्हानात्मक प्रश्न विचारतोय म्हणजेच तो प्रतिभावान आहे. मग त्याला लहान लहान टप्प्यात शिकून उपयोग आहे का? तर नाही. समुपदेशन करून शांत बसवणं नाही, चुकीचं आहे. केवळ दृकश्राव्य साधन वापरणे चुकीचं आहे. तर बरोबर उत्तर काय आहे की त्याची जी जिज्ञासा प्रवृत्ती आहे, त्याची जी प्रतिभा आहे, त्यासाठी अभ्यासक्रमात समृद्धीकरण आणि उच्चस्तरीय प्रकल्प देणे ही शिक्षकाची भूमिका योग्य ठरणार आहे. ओके, चला पुढील प्रश्न आपण बघूयात. प्रश्न क्रमांक तिसरा. प्रश्न क्रमांक तिसरा इथे आहे. खालीलपैकी कोणती अक्षमता गणितातील मूलभूत संकल्पना न समजणे, पाढे लक्षात न राहणे, बेरीज वजाबाकीमध्ये गोंधळ उडणे यांच्याशी संबंधित आहे? तर बघा, गणिती आकडेमोड म्हणा, पाढे म्हणा, ह्या कशामध्ये येतात? बेरीज वजाबाकी, बरोबर आहे, कॅल्क्युलेशनमध्ये येतात. म्हणून हा जो दोष आहे तो येतो डिस्कॅल्क्युलिया. कशामध्ये येतो? डिस्कॅल्क्युलिया. ओके, तर बघा, डिस्लेक्सिया म्हणजे वाचन दोष येतं आहे, डिस्ग्राफिया म्हणजे लेखन दोष येतो, डिस्फेसिया मध्ये भाषा दोष येतो. ओके, तर डिस्कॅल्क्युलियामध्ये आकडेमोड, गणिती, वजाबाकी, बेरीज, पाढे हा घटक त्या अंतर्गत येत असतो. प्रश्न चौथा या ठिकाणी आहे. नॉन व्हर्बल लर्निंग डिसॅबिलिटी असलेल्या विद्यार्थ्याचे मुख्य लक्षण खालीलपैकी कोणते असते? नॉन व्हर्बल डिसॅबिलिटी म्हणलं आहे बघा, बघूया आपण. बोलण्यात आणि योग्य शब्द शोधण्यात अडचण येणे. बघा, नॉन व्हर्बल म्हणजे अशाब्दिक पाहिजे बरं का. नॉन व्हर्बल म्हणजे काय पाहिजे? अशाब्दिक. त्यामुळं बोलण्यात किंवा योग्य शब्द शोधण्यात अडचण येणे हे उत्तर येत नाही आहे. सामाजिक संकेत, हावभाव, चेहऱ्याचे भाव समजण्यात अडचण हे येतं बघा, कारण हे अशाब्दिक आहे. हावभाव अशाब्दिक आहे, चेहऱ्याचे भाव अशाब्दिक आहे. तर हावभाव, चेहऱ्याचे भाव समजण्यात अडचण हे उत्तर त्याचं येतं. सी बघूया. अक्षरे, आकृती ओळखण्यात सतत गोंधळ उडणे हे डिस्ग्राफियामध्ये येतं. ऐकलेली माहिती नीट न समजणे, लक्ष विचलित होणे हे पण येत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे बरोबर उत्तर आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. प्रश्न 5वा या ठिकाणी आहे. शिक्षिका सुनीता यांच्या लक्षात आले की इयत्ता 3रीतील एक विद्यार्थी 100ला वॉज वाचतो आणि अक्षरांचे उलटसुलट वाचन करतो. या विद्यार्थ्यासाठी प्राथमिक शैक्षणिक उपाय कोणता असावा? बघा, 100ला वॉज वाचतो, अक्षरांची उलटसुलट करतो, म्हणजे याला काय आहे बाबा?
अक्षर वाचण्यामध्ये दोष आहे म्हणजे बरोबर आहे, डिस्लेक्सिया. मग यामध्ये शैक्षणिक उपाय काय करता येईल बघूयात आपण. फोनोटिक्स पद्धतीने वाचन शिकवणे, बरोबर आहे. जेव्हा वाचनामध्ये दोष असतो तेव्हा आपण फोनेटिक्स पद्धतीने वापर करून वाचन शिकवत असतो. ॲबॅकस वापरून सराव घेणे, इथं वाचनाचा काहीच संबंध नाही. सामाजिक कौशल्य भूमिका नाट्य, इथंच संबंध नाही. हस्ताक्षर पुस्तिका म्हणजे लेखनासंबंधी, याचाही संबंध नाही. म्हणजे बरोबर उत्तर आहे पर्याय ए, फोनोटिक्स पद्धतीने वाचन शिकवणे. ओके, चला पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी शारीरिकदृष्ट्या विशेष बालकांच्या आव्हानांचे चक्र नुसार अपंगत्वाचा मानसिक परिणाम कोणता असतो बघूयात आपण. अपंगत्वाचा मानसिक परिणाम म्हणलं आहे बरं का. चालणे, धावणे यासारख्या हालचालीमध्ये अडचण येते. आता चालणे किंवा धावणे हे मानसिकशी संबंधित आहे का, आपल्याला अपंगत्वाचा मानसिक परिणाम पाहायचा आहे. चालणे धावणे हा शारीरिक आहे. दैनंदिन स्वावलंबनात पूर्णपणे इतरावर अवलंबून राहणे हा पण मानसिक नाही. स्नायू हाडे कमकुवत होणे, थकवा येणे हेही मानसिक नाही आहे. आत्मविश्वास कमी होणे, एकाकीपणा, न्यूनगंड निर्माण होणे हा मानसिक परिणाम आहे. तर अपंगत्वाचा मानसिक परिणाम काय होतो, तर आत्मविश्वास कमी होतो, एकाकीपणा जाणवू लागतो आणि न्यूनगंड निर्माण होतो. ओके, चला प्रश्न क्रमांक 7 बघू. प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी श्रवण अपंग असलेल्या विद्यार्थ्याला मुख्य प्रवाहातील वर्गात सामावून घेण्यासाठी शिक्षकाने कोणती प्रभावी साधने वापरली पाहिजेत, कोणती प्रभावी साधने वापरली पाहिजेत. तर बघूयात आपण. श्रवण अपंग असलेल्या विद्यार्थ्याला बरं का, ब्रेल लिपी, पांढरी काठी, ऑडिओ पुस्तक हे कुणासाठी वापरतो, बरोबर आहे, अंध व्यक्तीसाठी वापरतो. आपल्याला श्रवण अपंग बघायचे म्हणून हे पर्याय येत नाही. व्हीलचेअर, विशेष आसन व्यवस्था, रॅम्प हे आपण अस्थिव्यंगासाठी वापरतो, हेही पर्याय बरोबर येत नाही. तर सांकेतिक भाषा, श्रवण यंत्र, स्पीच थेरपी, बरोबर आहे. श्रवण अपंग म्हणजे कानाने जर अपंग असेल तर आपण सांकेतिक भाषा खुणा करून त्याला सांगू शकतो, श्रवण यंत्र वापरायला देऊ शकतो किंवा स्पीच थेरपीसुद्धा देऊ शकतो. आता डी बघा, केवळ मोठ्या आणि ठळक अक्षराचा पुस्तकांचा वापर हे येणार नाही. तर पर्याय क्रमांक सी हे बरोबर उत्तर येईल. ओके, चला प्रश्न क्रमांक 8 बघूयात. प्रश्न क्रमांक 8 तुमच्या स्क्रीनवर आहे. स्वमग्नतेच्या म्हणजेच ऑटिझमच्या 4 प्रमुख वैशिष्ट्यामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होत नाही म्हटलंय बघा. कोणत्या बाबीचा समावेश होत नाही बघा. ऑटिझम, स्वमग्न म्हणजे स्वतःमध्येच गुंतणे, स्वतःचाच विचार करणे किंवा स्वतःच्या विचारात मग्न असणे, त्यामध्ये सामाजिक संवाद याचा समावेश होतो. पुनरावृत्ती विशिष्ट हालचाली होतो, बरोबर आहे. स्वमग्न असलेली मुलं किंवा बालकं एक गोष्ट पुनरावृत्ती करतात, हालचाल डबल करतात, पाय हलवणे किंवा टाळ्या वाजवणे किंवा बेंच वाजवणे अशा काही हालचाली, विशिष्ट हालचाली पुन्हा पुन्हा करतात. संवेदी समस्या, अति किंवा कमी संवेदनशीलता म्हणजे स्वमग्न असलेल्या बालकांना संवेदी समस्या जाणवते बघा. सेन्सरी मोटरचे संवेदना आपल्याला जाणवते. कारण कसं आहे, चमचा तोंडात घालताना चुकून बाजूला पडतो, चमच्यातील पोहे खाली सांडतात, अशा गोष्टी होत असतात. मग कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही, तर उच्च बौद्धिक गती आणि सर्जनशीलता यांच्याकडे नसते, म्हणून या गोष्टीचा समावेश होत नाही. ओके, चला प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 तुमच्या स्क्रीनवर आहे. एक मूल इतरांनी उच्चारलेले शब्द किंवा वाक्य तशीच पुन्हा पुन्हा बोलतो. संवादातील या विशिष्ट लक्षणाला काय म्हणतात? एक मूल काय करतो, संवादातले शब्द पुन्हा पुन्हा बोलतो बघा. ओके, तर याला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे बघा, पुन्हा पुन्हा तो शब्द बोलणे याला एकोलॅलिया असे म्हणतात. काय म्हणायचं? एकोलॅलिया म्हणजे शब्द पुन्हा पुन्हा बोलणे, वाक्य पुन्हा पुन्हा बोलणे, याला एकोलॅलिया असे म्हणतात. चला प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10. दिनचर्येत अचानक बदल झाल्यामुळे एक स्वमग्न विद्यार्थी अत्यंत अस्वस्थ झाला आहे. मास्टर मॅट्रिक्सनुसार अशा वेळी शिक्षकाची प्राथमिक भूमिका काय असावी? तर बघा, तो
दिनचर्येत अचानक बदल झाल्यामुळे स्वमग्न विद्यार्थी अत्यंत अस्वस्थ झालाय. मग शिक्षक म्हणून तुमची भूमिका काय असेल? तर बघा, त्याला कडक शब्दात समज देणे, वर्गाबाहेर काढणे अजिबात चालणार नाही. त्याच्यासाठी रचना, सुरक्षितता पुन्हा प्रस्थापित करणे हे उत्तर होईल. त्याच्यासाठी रचना करायची आहे आणि सुरक्षितता द्यायची त्याला, आणि पुन्हा प्रस्थापित करायची सुरक्षितता. सी बघा, त्याला नवीन कठीण गणिती प्रकल्प सोडवायला देणे चूक. त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे जेणेकरून तो शांत होईल, हेही चुकीचं आहे. तर बघा, एखादा स्वमग्न विद्यार्थी अत्यंत अस्वस्थ झाला असेल तर त्याला रचना आणि सुरक्षितता पुन्हा प्रस्थापित करून देणं ही शिक्षकाची खरी भूमिका आहे. ओके, चला प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 आहे, सर्वसमावेशक विकासाच्या 4 स्तंभामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होतो? सर्वसमावेशकाचे जे 4 विकासाचे 4 स्तंभ आहेत, कोणत्या बाबीचा समावेश होतो असं म्हटलेलं आहे. बघूया आपण. शैक्षणिक अनुकूलन आहे, समाज आणि भावनिक मदत आहे, स्वावलंबन प्रशिक्षण आहे, आरोग्य आणि उपचार सुविधा आहे. म्हणजे पर्याय ए हे बरोबर उत्तर आहे. ओके, इथं केवळ दिलं आहे बघा, त्यामुळं शक्यतो अशी उत्तरं येण्याची शक्यता नसते. आणि इथं स्पर्धात्मक परीक्षा, मग जे विशेष गरजा असणाऱ्या बालकांना स्पर्धात्मक परीक्षा, उच्च गुणवत्ता मिळवणे, शिस्त लावणे असे स्तंभ येणार नाही आहेत. ओके, पर्याय ए बरोबर उत्तर आहे. चला प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12 तुमच्या स्क्रीनवर आहे. विशेष शिक्षण म्हणजे बालकाला सामान्य बनवण्याचा प्रयत्न नाही, तर त्यांच्या अद्वितीय क्षमतांना न्याय देण्यासाठी आपल्या शिक्षण पद्धतीत आणि वातावरणात केलेला आवश्यक बदल होय. या तत्वाला काय म्हणतात? तर बघा, विशेष शिक्षण म्हणजे सामान्य बनवण्याचा प्रयत्न नाही आहे, तर त्याच्या ज्या अद्वितीय क्षमता आहेत त्याला न्याय देण्यासाठी शिक्षण पद्धतीत किंवा वातावरणात केलेला बदल, याला काय म्हणायचं? पारंपरिक अध्यापन पद्धत नाही, संस्थात्मक अलगीकरण नाही, दोषकेंद्रित दृष्टिकोन नाही, तर याला काय म्हणायचं? मर्यादांकडून सामर्थ्याकडे असं म्हटलं जातं. ओके, चला आता या स्लाईडमधील शेवटचा प्रश्न आपण पाहणार आहोत. तर बघा, या स्लाईडमधील शेवटचा प्रश्न आहे, विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिकृत शिक्षण योजना IEP तयार करून तिची अंमलबजावणी करताना शिक्षकाने कोणत्या बाबींचा समन्वय साधणे आवश्यक आहे? तर त्याचं बरोबर उत्तर बघा, केवळ विद्यार्थ्यांचे परीक्षेतील गुण व शैक्षणिक निकाल अजिबात नाही. सामाजिक भावनिक विकासाला प्रोत्साहन देणे. बघा, वैयक्तिक शिक्षण योजना म्हटले म्हणून इथं हे बरोबर येण्याची शक्यता आहे. पालक, तज्ज्ञ आणि शाळा प्रशासनाशी सक्रिय समन्वय साधणे, हेही बरोबर आहे. म्हणजेच पर्याय बी आणि सी दोन्ही बरोबर आहे, हे उत्तर येतं बरं का. बी पण बरोबर आहे आणि सी पण बरोबर आहे, तर पर्याय डी हे त्याचं बरोबर उत्तर येतं. तर अशा पद्धतीने आपण की विशेष गरजा असणारी बालके या घटकावर आधारित 13 प्रश्नोत्तर आणि मागील व्हिडिओमध्ये जवळपास 30 PYQs पाहिलेले आहेत. तर यांचा सराव जर केला तर एक एक घटक तुमचे खूप छान पद्धतीने दृढ होतील, संकल्पना क्लिअर होतील. तर तुम्ही नक्कीच नियमित दिलेला जो अभ्यास आहे, प्रश्नोत्तर आहे, ते नियमित सोडवा, जेणेकरून तुमचा अभ्यास रोज थोडा थोडा झाला तर परीक्षेला लोड होणार नाही, बर्डन येणार नाही, ताणतणाव येणार नाही, मानसिक ताण आणि संघर्षसुद्धा निर्माण होणार नाही. ओके, चला सर्वांना TETसाठी मनपूर्वक शुभेच्छा. या ठिकाणी आपण थांबूयात, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.